भाई थोड़ा बड़ा अंदर चलाना नहीं तो पैसे देना तो आपण पर्सनल तुम्ही दिलेला नाही अर्ज पण मी काय येतं मग तिथं प्रश्नामध्ये काय आयुक्त साहेबाकडे गेलो आयुक्त साहेबाकडून तुमच्यापर्यंत माणसं आहे माणसं म्हणून विचार करायला सांगतो मी मेन मूळ कारण काय नाही मूळ कारण काय माहिती का जो नाला आहे ना तो नाला दबल्यामुळं काय झालंय पाण्याचा ऐका नाही माझा ऐका साहेब पाण्याचा वलंडा आहे ना तो पाण्याचा वलंडा पास होत पहिला काय होतं वस्त्यामध्ये नाल्या होत्या नाल्यामधून पाण्याचं पाऊस नाल्यामध्ये शिरायचं आणि ते नाल्यामध्ये हे जायचं पण झालं काय ते पाण्याला वलंडाच नाही ना साहेब मेन कारण ते पण त्याच्यानंतर ते रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि आता ते फक्त दिखावे पडतं ड्रेनेजचं काम आमच्या याच्यात छोटे छोटे पाईप पडाले पडून यांचा हात कोण भरपाई करणार आहे कोण करणार आहे सांगा बच्चाकडे तर किती मारा आमदाराकडे तुम्हाला वाटत असं खोटं बोलू लागलो हे प्रतिष्ठित माणसं आहे हे कधी खोटं बोलणार नाही हे बाबासाहेबांच्या विचाराचे माणसं आहे तुम्हाला वाटत असं 9% पण हे आमच्या जीवाचा खेळ चालू आहे याला सिरियस घ्या साहेब वारंवार आम्ही काही मेंटेन नाहीये सगळ्या गल्लीचे काम आमचीच गल्ली का राहिली तेवढं तुम्ही ठिकाण पडत का सरकारला साहेब लवकर दाखल घ्या हे निवेदन घ्या साहेब या आडनाव ते चांगलं नाही पण चांगली गोष्ट नाही आम्ही लय कटाळा यायला हाव बाबा 2 वर्ष पण जुने पैसे टाकले त्याच्यात सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सर तुम्ही म्हणता आताच काम झालं भरते काय ते वर काय येऊ राहिले युनिव्हर्सिटी तर तुमची तुमच्यात आपण काय तयार होतात बाहेरून रोड पे झालं पाहिजे पाण्याची नाही संडासची नाही आम्हाला करून द्या आम्ही झाले 2-3 वर्ष तुमच्याकडे चक्र मारतो तुम्ही आता आले तुम्ही ड्युटी हजर राहिले त्याच्या अगोदर पण आमदाराकडे सुद्धा जायले त्याच्या घरी सुद्धा नव्हते नेऊन दिले आम्ही शिरसाटच्या घरी संजय शिरसाटची टाणी ही 25 years हे आमचे आमदार आहे हे म्हणायची पण आम्हाला लाज वाटू लागली संजय शिरसाट साहेब हे आमचे पालकमंत्री आहे सामाजिक न्याय मंत्री आहे हे म्हणतानाही आम्हाला लाज वाटू लागली याचं कारण असं आहे की आम्हाला त्यांनी दुर्गंधीमध्ये ड्रेनेजमध्ये घाणीमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे ड्रेनेजच्या समस्यासाठी जर या ड्रेनेजच्या समस्यासाठी आजही आम्हाला जर भांडावं लागत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे वारंवार आम्ही महानगरपालिकेला ड्रेनेज संदर्भात रस्त्या संदर्भात निवेदन देतोय पण आमचा आवाज त्यांना ऐकू येत नाही यांना फक्त श्रीमंताचा आवाज ऐकू येतो का आमच्या गोरगरिबांचा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही का या ज्या महिला आहेत या काम धंदे सगळं सोडून इथपर्यंत येतात वारंवार आपला आवाज या महानगरपालिकेला सांगतात की आमचं हे म्हणणं ऐकून घ्या ही दुर्गती वाढत चालली आहे त्याच्या स्वास्थ्याविषयीचा खूप गंभीर प्रश्न निर्माण होत आहे आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे तो जो स्प्राईट सेंच्युरीचा नाला आहे पन्नालाल नगर मध्ये तो नाला नैसर्गिक नाला दाबण्याचं काम काही भूमाफियांनी काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून हे कटकारस्थान केलेलं आहे ते नाला दाबल्यामुळे कारण असं झालंय की रामानगर मध्ये पावसाचं पाणी ते साचून राहतंय त्याचा वलंडा जो बाहेर निघायचा असतो तो वलंडा होत नाहीये रस्ते नाहीये ड्रेनेज नाहीये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढत चाललेली आहे का मनपा आयुक्त साहेब खूप मोठ्या थाटामध्ये अतिक्रमण करता मग डेव्हलपमेंट करा ना आमच्या गोरगरिबांचं ते करणार नाहीत का आमचा आवाज कोण ऐकणार वारंवार आम्ही निवेदन देतोय ती स्प्राईट सेंच्युरी नावाची बिल्डिंग नाल्यावरती उभा आहे त्याचा नकाशा आहे त्याचे फोटो आहे तरी सुद्धा कारवाई करत नाही मनपा आयुक्त फक्त श्रीमंतांना तुम्ही न्याय देणार का गरिबांना न्याय देणार नाही का लवकरात लवकर रमानगर गल्ली नंबर 2 आणि संपूर्ण रमानगर
ड्रेनेजची अवस्था पाहता ड्रेनेजचं नवीन काम झालं पाहिजे, नवीन रस्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे. नाहीतर आम्ही रमानगरच्या वतीनं सांगतो, आम्ही सगळे या ठिकाणी एक तीव्र प्रकारे आंदोलन केल्याशिवाय, उपोषण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा थेट इशारा आम्ही मनपा आयुक्ताला देतो आणि या ठिकाणचे प्रतिनिधी आहेत त्यांना देतो. जय भीम, जय शिवराय, जय छत्रपती संभाजीनगर. कोणती पार्टी आपली नाव सांगा. ऑल इंडिया पॅन्थर सेना, महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी सदाशिव. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला आहे ना पाणी पण खराब येतं कधी कधी, आणि संडासच्या लाईनीचं तर वरून रोडावरून संडास वाहत चालली, रोडावर सगळे खड्डे झालेत आणि पाणी सगळं रोडन वाहते. आम्हाला कोणते कार्यक्रम करता येत नाही, म्हातारे माणसं पडतात, लेकरं बिमार पडून राहिले, तापी येतात त्याला. तर आमची एवढीच विनंती आहे, आमची ते रोड आणि लाईनीचं त्याचं चांगली सुधारणा करून द्या फक्त.